दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आज जे काही घडलं ते केवळ एका दिवसापुरतं मर्यादित नव्हतं, तर आगामी काळामधील देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारं होतं. पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर झालेला हाय व्होल्टेज ड्रामा, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची अनपेक्षितपणे एंट्री, त्यांची झालेली सुटका आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बॅकफूटवरती आलेलं मोदी सरकार, या सगळ्या घडामोडींच्या मागे एक खूप मोठी राजकीय खेळी आणि रणनीती लपलेली आहे. एकीकडे जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं CJPचं आंदोलन अजूनही धुमसत आहे. याचं कारण काय आणि दुसऱ्या बाजूला या आंदोलनाला कशा प्रकारे हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला, कशा घडल्या दिवसभराच्या घडामोडी पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. तर गोष्ट सुरू होते दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावरनं. तिथे CJP या तरुण आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेचं आंदोलन आज दुसऱ्या दिवशी देखील तितक्याच तीव्रतेनं सुरू आहे. हे आंदोलन सुरू राहण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नीट परीक्षा घोटाळा, पेपर लीक आणि देशामधील शिक्षण व्यवस्थेमध्ये झालेला प्रचंड असा भ्रष्टाचार. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे तरुण गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरती उतरलेत. पण काल जेव्हा या विद्यार्थ्यांनी संसदेवरती शांततेमध्ये मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावरती अमानुषपणे लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडले. अनेक विद्यार्थी यावेळी जखमी झाले. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे विद्यार्थ्यांचा राग हा शांत होण्याच्या ऐवजी अधिकच भडकला आणि म्हणूनच आज सलग दुसऱ्या दिवशी देखील शेकडो हजारो तरुण पुन्हा जंतर मंतरवरती ठाण मांडून बसले. पण विद्यार्थ्यांच्या याच संतापाची दखल घेत या आंदोलनाला खरी राजकीय धार मिळाली जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची थेट एंट्री झाली. दरम्यान काल जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची रुग्णालयामध्ये भेट घेतल्यानंतर आज कुठलीही पूर्वकल्पना न देता राहुल गांधी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर म्हणजेच PM हाऊसच्या समोर ठिय्या मांडून बसले. जवळपास 3 तासांपेक्षा जास्त वेळ हा हाय व्होल्टेज ड्रामा दिल्लीच्या रस्त्यांवरती सुरू होता. केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाली पण राहुल गांधी हटले नाही. अखेर दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केला आणि राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या बड्या खासदारांना ताब्यात घेण्यात आलं. पण या अटकेमुळे आणि त्यानंतर झालेल्या सुटकेमुळे सरकारला बॅकफूटवरती जावं लागलंय आणि विरोधकांच्या भूमिकेला आणि CJPच्या आंदोलनाला देशभरामध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. आता यातला सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा समजून घेऊयात, ज्याला राजकीय विश्लेषक हायजॅक म्हणतात. हे मूळ आंदोलन CJP आणि विद्यार्थ्यांचं होतं आणि या मुद्द्यावरती जी आक्रमकता होती त्यावर पकड मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडनं देखील काही समांतर हालचाली किंवा मग चर्चा सुरू होती. मात्र राहुल गांधींनी थेट पंतप्रधानांच्या घराच्या समोरच धाव घेतली आणि संपूर्ण देशाचं लक्ष आणि मीडियाचे कॅमेरे हे स्वतःकडे वेधून घेतले. या एका खेळीमुळे इतर कुठल्याही घटकाला मिळणारं फुटेज आणि क्रेडिट थेट विरोधी पक्षाच्या पारड्यामध्ये पडलं आणि म्हणूनच चर्चा सुरू झाली की विरोधकांनी अत्यंत हुशारीनं या संपूर्ण नरेटिव्हला आपल्या बाजूने वळवलं, म्हणजेच एका अर्थानं हे आंदोलन पूर्णपणे हायजॅक केलं. हा दिल्लीमधला ड्रामा सुरू असतानाच देशाच्या राजकारणामधील सर्वात मोठे रणनीतिकार शरद पवार यांची या आंदोलनामध्ये मध्येच एंट्री होते. शरद पवार थेट जंतर मंतरवरती पोहोचतात आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन CJPच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतात. पवारांच्या या एंट्रीमुळे दिल्लीमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सर्वात मोठा प्रादेशिक आणि नैतिक पाठिंबा मिळाला. पवारांच्या या एंट्रीनंतर लगेचच मुंबईमधनं संजय राऊत यांची तोफ धडकते आणि त्यातली सर्वात शेवटची कडी म्हणजे उद्धव ठाकरे. जर आता उद्धव ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावरती उघड भूमिका घेतली तर ही संपूर्ण गुंफण पूर्ण होते. आता गणित कसं आहे समजून घेऊयात. जंतर मंतरवरती CJPचे विद्यार्थी लढतायत, त्यांना शरद पवार दिल्लीमध्ये बळ देतायत. राहुल गांधी, प्रियंका गांधी रस्त्यावरती उतरतायत आणि मुंबईमधनं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्याला धार देतायत. ही दिल्ली ते महाराष्ट्र जोडणारी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक अत्यंत तगडी अशी गुंफण आहे. या संपूर्ण दिवसभराच्या घडामोडींचा शेवटचा निष्कर्ष काय, तर मोदी सरकार बॅकफूटवरती आलंय. कारण आता सरकार हे संसदेमध्ये चर्चा करायला तयार असताना देखील विरोधकांनी रस्त्यावरती आंदोलन एवढं तीव्र केलं की सरकारला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलाय. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, राहुल गांधी आणि CJPच्या तरुणांची ही गुंफण येणाऱ्या काळामध्ये
सत्ताधाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते.